पहिला कन्सेप्ट आपण बघणार आहोत तो लाईटचा। सो लाईट हे अगदी आपल्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे। आणि लाईट म्हणजे काय की इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। एनर्जीचा तो एक फॉर्म आहे आणि ज्या फॉर्ममध्ये आपल्याला वस्तू क्लिअर दिसतात। यासाठी आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते, लाईटची आवश्यकता असते। आता हाच लाईट जो आहे याच्यामध्ये इतके कन्सेप्ट्स भरलेले आहेत ठासून, आणि त्यापैकी आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा की लाईटचा अभ्यास हा फिजिक्समध्ये आपण करतो, तर त्या अभ्यासाला, त्या विषयाला फिजिक्समध्ये ऑप्टिक्स असं म्हणतात। आणि ह्या ऑप्टिक्सचे काही प्रकार पडतात। त्याच्यापैकी पहिले दोन प्रकार आहेत, एक आहे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स आणि एक फिजिकल ऑप्टिक्स। सो जॉमेट्री हा शब्द तुम्हाला गेलेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं मॅथमॅटिक्समध्ये त्याचा अभ्यासही केलेला आहे। सो जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये लाईट हा जॉमेट्री समोर ठेवून त्या हिशोबाने त्या प्रकाशाकडे किंवा लाईटच्या वेव्हकडे जर आपण बघितलं तर आपल्याला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स मिळतात, ज्याच्यामध्ये लाईट हा रेच्या फॉर्ममध्ये तुमच्या समोर येतो। रे म्हणजे किरण, प्रकाशाचा किरण। सो ह्या रेच्या फॉर्ममध्ये लाईटचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या ऑप्टिक्सला आपण जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असं म्हणतो। त्याच्यानंतर फिजिकल ऑप्टिक्स। आता ह्या फिजिकल ऑप्टिक्समध्ये पण आणखीन पोटप्रकार पडतात। त्याच्यामध्ये एक आहे वेव्ह ऑप्टिक आणि दुसरं आहे क्वांटम ऑप्टिक्स। कारण लाईट हा विषय असा आहे की याच्यावर वारंवार संशोधन होत गेलं, वेगवेगळ्या सायंटिस्टनी संशोधन केलं, आणि संशोधनाच्या सगळ्यात अंताला शेवटी आपल्याला असं लक्षात आलं की लाईटचं नेचर हे ड्युअल आहे। ड्युअल म्हणजे काय, दोन पद्धतीचं नेचर आहे यांचं। याचं पहिलं नेचर जे आहे त्याला आपण वेव्ह नेचर म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये लाईट हा वेव्ह म्हणून आपण कन्सिडर करतो, वेव्ह म्हणून त्याचा अभ्यास करतो। आणि दुसरं जे नेचर आहे ते लाईट हा पार्टिकल म्हणून त्याचा अभ्यास करतो। सो पहिल्या प्रकारामध्ये आपण लाईट वेव्ह ऑप्टिक्समध्ये वेव्हचा किंवा लाईटचा आपण वेव्ह म्हणून विचार केलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे। आणि क्वांटम ऑप्टिक्समध्ये आपण लाईटचा पार्टिक्युलेट नेचर म्हणून त्याचा विचार केलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे। सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्रकाश हा अधिकाधिक क्लिष्ट व्हायला लागतो, अवघड व्हायला लागतो। कारण तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आज आपण कुठल्या पद्धतीचा अभ्यास करतो आहोत। साधारणतः 7वी पासून 9वी 10वी पर्यंत तुम्हाला लाईटचा अभ्यास हा वेव्ह म्हणून करावा लागतो किंवा जॉमेट्रिकलच असतो, जॉमेट्रिकल ऑप्टिक्सच असतं। तुम्हाला किरण असतात, त्याचा रिफ्लेक्शन दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीने रिफ्रॅक्शन होतं हे सगळं बघितलं आहे। तर याच्यामध्ये आपण लाईटचा हा वेव्ह म्हणून अभ्यास करत असतो। 12वीला लाईटचा दुसरा प्रकार तुमच्या समोर येतो, दुसरी थेअरी तुमच्या समोर येते, ती म्हणजे क्वांटम ऑप्टिक्स, की ज्याच्यामध्ये लाईट हा पार्टिकल म्हणून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे। सो अशा दोन नेचर असणाऱ्या ह्या लाईटचा आपण आता हळूहळू याचे छोटे छोटे व्हिडिओज आपण बघूया, आणि मग आपल्याला लक्षात येईल की खरं लाईटचं स्वरूप काय असतं। थँक्यू।